महावितरण विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात घोषणा देत शेतकरी संघटनेचे आंदोलन। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आम्हाला स्मार्ट मीटर नको, आमचा स्मार्ट मीटरला तीव्र विरोध असून 100 रुपयाची वीज वापरल्यानंतर त्याचे 7 ते 8 हजार रुपये बिल येत आहे। गावातल्या गावात असणारे वायरमॅन, लाईनमन अधिकारी तसेच खाजगी कंत्राटी कर्मचारी यांच्या जिल्हाबाहेर बदल्या कराव्यात। लाईनमन, वायरमॅन व कंत्राटी कर्मचारी गावात असल्यामुळे खूप गैरकामे करत असल्याचे निदर्शनास आणून दिले। गैरकामे, गैरव्यवहार, भ्रष्टाचार थांबवावा। तसेच वीज बिलामध्ये वहन व स्थिर आकार वगैरे खूपच चुकीचे चार्जेस लावले जातात, ते रद्द करूनच वीज बिल देण्यात यावे। अनेक कंपन्यांची बिले थकबाकी असताना त्यांच्याकडून वसुली न करता, धनदांडग्यांची वसुली न करता वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी गुंडगिरी करून गोरगरीब ग्राहकांना नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी संघटनेच्या वतीने मांडण्यात आल्या। गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये वीज वितरण, महावितरण, MSEB यांच्याकडे आलेले साहित्य व शिल्लक साहित्य या सर्व गोष्टींचे ऑडिट करून माहिती प्रसिद्ध करावी। शेतकऱ्यांच्या संपादित जागेचे, भूक्षेत्राचे भाडे संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ द्यावे। महावितरण, विद्युत वितरण, महापारेषण या कंपन्या आपापला व्यवसाय करीत असून शेतकऱ्यांच्या संपादित शेती, भूक्षेत्रामध्ये वीज पोल, विद्युत तारा, ट्रान्सफॉर्मर, DP तसेच विजेचे ताण आहेत, त्याचे भाडे तात्काळ द्या। संबंधित जागा मालकाला तात्काळ भाडे देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने विद्युत वितरण, महावितरण सातारा जिल्ह्याचे कृष्णानगर सातारा येथील अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांच्याकडे लावून धरली। सातारा जिल्ह्याचे कृष्णानगर सातारा येथील अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांच्याकडे वतीने लावून धरली। जिल्ह्यातील सामाजिक संघटनांच्या वतीने मोर्चा काढून महावितरण सातारा जिल्ह्याच्या कार्यालयासमोर तसेच धरणे आंदोलन करण्यात आले। सामाजिक संघटनांच्या वतीने मोर्चा काढून महावितरण कृष्णानगर येथील कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन करण्यात आले। महावितरणच्या मनमानी विरोधात आवाज जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना क्रांती जिल्हा संघटक अशोकराव पाटील यांनी आक्रमक घोषणा देऊन महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवला। कसे मनमानी कारभार सुरू आहे, नाना पाटील ब्रिगेडचे सातारा जिल्हाध्यक्ष विजयराव पाटील यांनी निवेदन दिली। वितरण कंपनीचे शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कारभार कसा सुरू आहे, वर्गे पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील अनेक भागामध्ये निवेदन दिली। शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष या संदर्भात वर्गे पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील अनेक भागामध्ये शेतकरी संघटना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष येणारे आक्रमक नेत्या संदर्भात पाटील यांनी महावितरणच्या तक्रारी चार्जेस, वाढीव वीज बिले या संदर्भात जिल्हाध्यक्ष विद्युत नियामक आयोगाला तात्काळ कळवून कारवाई न केल्यास महावितरणचे अतिरिक्त चार्जेस रद्द न केल्यास संदर्भात महिलांच्या वतीने संबंधित नियामक आयोगाला आवाज उठवून प्रसंगी त्या अधिकाऱ्यांना चोप देण्याचे काम केले जाईल असे सांगितले। शेतकरी संघटनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष श्री धन्यकुमार जगन्नाथ जाधव संबंधित दोषी यांनी शेतकऱ्यांचे किती नुकसान होते व किती भाग DP, ट्रान्सफॉर्मर, तारा यामुळे संपादित होऊन नुकसान होत असल्याचे सांगितले। तसेच आपले या वीज वितरण कंपनीने शेती संपादन करून सुद्धा 40 ते 50 लाखाचे नुकसान केले असल्याचे निदर्शनास आणून दिले। यावेळी शिवराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतजी पवार भाऊ यांनी देखील आपल्या संघटनेमार्फत महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले। यावेळी अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांच्यासमोर उद्देश माने यांनी विषय मांडले, उदाहरणे, पुरावे, दाखले दिले। या आंदोलनामध्ये अपंग जनता दल सातारा जिल्हा अध्यक्ष असलम आंबेकरी कालेकर, उत्तर कोपर्डेचे माजी सरपंच वसंतराव चव्हाण नाना, प्रवीण उतळे, गिरिराज कदम, विनायक जाधव, रतन पाटील सर, बाळासाहेब पवार, उत्तम पोळ, महादेवराव देसाई, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र येळवे बापू, शेतकरी संघटना दक्षिण अध्यक्ष संजय थोरात, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत देशमुखे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमअण्णा खबाले यांनी देखील विविध तक्रारी सादर करून वीज वितरण कंपनीच्या अन्यायाविरोधात आवाज उठवणार असल्याचे सांगितले। यावेळी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनावर तात्काळ 10 दिवसात माहिती द्यावी। तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अशोकराव
पाटील व शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विजयराव पाटील यांनी संपादित भूक्षेत्राचे भाडे तात्काळ मिळालेच पाहिजे, तसेच येणारे साहित्य व त्याचे ऑडिट मेमोसहित माहिती मिळाली पाहिजे अशी मागणी लावून धरली. 10 दिवसात माहिती न मिळाल्यास परत तीव्र असे जनआंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. मी मानदेश न्यूजसाठी संपादक केशव जाधव, मानदेश न्यूज, सातारा. पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे. शेतकरी महिला आघाडीचा शेतकरी युवा आघाडीचा गैर कर्जा नहीं देंगे